जय भीम. रविवार दिनांक 31 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे भावी पिढीचा शिल्पकार भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या विळख्यात. त्याचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर एम.आर. इंगळे. शिक्षण क्षेत्र पवित्र आणि सन्मानाचे क्षेत्र होते. मात्र 25-30 वर्षापासून पवित्र अशा शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचाराची लागण झाली आणि आज शिक्षण व्यवस्था पूर्णतः भ्रष्ट झाली आहे. शिक्षण व्यवस्थेत शिक्षक हा राष्ट्राचा बौद्धिक कणा समजला जातो, पण अलीकडील काळात या शिक्षक व प्राध्यापकांच्या नियुक्तीपासून तर सेवानिवृत्तीपर्यंतचे आणि नंतरही मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि शासकीय अधिकारी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करतात. शिक्षक प्राध्यापकांची नियुक्ती करताना नियुक्तीला मान्यता मिळवण्यासाठी, त्यानंतर स्थान निश्चिती, पदोन्नती होताना आणि सेवानिवृत्तीनंतरही आपले प्रकरण पाठवण्यापासून ते मंजूर होईपर्यंत ह्या भावी पिढीच्या शिल्पकाराला आर्थिक पिळवणुकीला बळी पडावे लागते. जसे म्हटले जाते की शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो, तसेच आता शिक्षक प्राध्यापकांची अवस्था झाली आहे. तो आर्थिक शोषणातच लागतो, नोकरी करतो आणि सेवानिवृत्त होतो, पण त्याचे कोणालाच काहीही वाटत नाही. एवढी निर्लज्ज ही व्यवस्था झाली आहे. त्यामुळे शिक्षक प्राध्यापकच पिळला जात असेल तर सुसंस्कारी आणि चारित्र्य संपन्न पिढी घडविण्याचे कार्य त्यांच्या हातून होणार कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सर्वत्र अराजकता, अनैतिकता आणि भ्रष्टाचार फोफावला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशनचे शिष्टमंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या माननीय माजी कुलगुरूंना भेटण्यासाठी दिनांक 21/8/2025 रोजी उपस्थित होते. तेव्हा 25-30 प्राध्यापक एकत्र आले. त्यावेळी सर्वत्र प्राध्यापकांनी शिक्षण क्षेत्रात राजरोसपणे चालत असलेला भ्रष्टाचार किती वाढत चालला आहे चर्चा केली आणि आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाल्याचा भावना व्यक्त केल्या जात आहेत. महाराष्ट्रात प्राथमिक ते माध्यमिक शिक्षक नियुक्तीसाठी 20 ते 30 लाख व कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक पदासाठी 30 ते 50 लाख आणि वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक पदासाठी 50 ते 75 लाख डोनेशन दिल्याशिवाय नियुक्ती होत नाही. याला काही सन्माननीय अपवाद असू शकतात, पण ते नगण्य आहेत. सरकारने प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात पदभरतीसाठी पोर्टल पद्धती आणली, पण फक्त पोर्टलद्वारे घेतलेल्या परीक्षेतील गुणाच्या आधारे नियुक्ती न करता ती मुलाखतीद्वारे ठेवून एका जागेसाठी 3 ते 10 पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्याची परवानगी संस्थाचालकांना दिली आहे. म्हणजे पोर्टल पद्धतीतही भ्रष्टाचाराला वाव आहेच. हे झाले फक्त नियुक्तीचे. त्यानंतर मान्यतेसाठी शिक्षण अधिकारी ते सहसंचालक पर्यंत 20,000 पासून तर 1 लाखापर्यंत दक्षिणा द्यावी लागते. बरे, इथेच हे चक्र थांबत नाही, तर पुढे प्रत्येक पदोन्नतीच्या टप्प्यावर पुन्हा दक्षिणा झाल्याशिवाय काम होत नाही, अशी एकूण परिस्थिती आहे. याबाबत उपाय काय, तर मी म्हटले आपण कोणीच पैसे न देणे हाच यावर उपाय होऊ शकतो. पण उत्तर मिळाले बाकी लोक पैसा देण्यासाठी तयार असतात आणि आपले काम तातडीने मार्गी लागावे म्हणून प्रत्येक जण पैसे देऊन काम करून घेण्यात धन्यता मानतो. कारण प्रत्येक जण फक्त आपला विचार करतो. समूह किंवा सामाजिक विचार कोणाच्याच डोक्यात नसतो. म्हणजे या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या चक्रात आम्हीही सहभागी असतो. मग भ्रष्टाचार होतो असे म्हणण्याचा आम्हाला नैतिक अधिकार आहे का? पण आज कोणतेही काम करून घेण्याचा भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे, हे मात्र खरे आहे. शिक्षक असो वा प्राध्यापक समाजातूनच जन्माला येतात, पण प्रत्येकात सामाजिक भान असतेच असे नाही. म्हणून प्रत्येकाला सामाजिक भान असावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हा मंत्र दिला होता. तसेच त्यांनी भारतीय संविधान निर्माण करत असताना न्यायाची संकल्पना मुख्य आधार ठेवला. म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व ही चतुर्सूत्री भारतीय संविधानाची आधारशिला ठेवली. पण या चारही तत्वांचे पालन देशाचे नागरिक करत नसतील तर शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पत्रकारितेत ही तत्वे येणार कशी? कारण माणूसच भ्रष्ट असेल तर व्यवस्था मग ती कोणतीही असो भ्रष्ट होणारच. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील आपल्या 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या भाषणात बोलताना म्हटले होते की
संविधान कितीही चांगले असले तरी त्याला कार्यान्वित करणारे लोक वाईट असतील तर संविधानही वाईट होईल. याचा अर्थ लोकांमध्ये जर अनैतिकता, भ्रष्टाचार, बेईमानी, व्यभिचार, अनाचार आणि अप्रामाणिकता असेल तर ती शासन प्रशासनात येईलच. आज शिक्षक प्राध्यापकांच्या अनेक संघटना अस्तित्वात आहेत, पण तरीही त्यांचे शोषण होतच. याला कारण काय तर संघटनेचे पदाधिकारी किंवा संघटना चालवणारे लोक कुठेतरी स्वार्थात गुरफटले गेलेले आहेत. ते केवळ संघटनेच्या स्वहितासाठी वापर करून घेत आहेत किंवा त्यांनी व्यवस्थेशी हातमिळवणी केली आहे असेच म्हणावे लागेल. म्हणून प्रखर आंबेडकरी विचारावर काम करणाऱ्या निर्भीड आणि कुठलाही भेदाभेद न करता केवळ शिक्षकांच्या हितासाठी, संरक्षणासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी लढणारे संघटन असणे काळाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी टाटा निश्चितच प्रयत्नरत आहे. याची साक्ष म्हणजे संघटनेने आजपर्यंत केलेले काम होय. म्हणून सर्व शिक्षकांनी आणि महत्त्वाचे म्हणजे SC, ST, NT, VJNT, OBC आणि मायनॉरिटी या प्रवर्गातील लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशनशी जुळावे आणि संघटनेची ताकद वाढवावी. कारण आज सशक्त, कणखर आणि निर्भीड संघटनेची नितांत गरज आहे. कारण एकीत जय, बेकीत क्षय हे एक सूत्र आहे. म्हणून सर्व शिक्षक प्राध्यापकांनी सामाजिक भान ठेवून न्याय हक्कासाठी, समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आणि भ्रष्ट व्यवस्था उलथून टाकण्यासाठी संघटित होणे काळाची गरज आहे. जय भारत, जय संविधान. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.